आज 24 जून. आज MPSCचा ऐतिहासिक निर्णय. आजच्या निर्णयानं आपण विद्यार्थ्यांचे जवळपास खूप सारे मार्ग मोकळे करून दिले. आत्ता राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी UPSCचा पेपर पण पॅरलली प्रिपेअर करू शकणार आणि सोबतच जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम्स असतात, जसं UPSC कंडक्ट करते सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF, म्हणजे सेंट्रल आर्म फोर्सेसच्या ज्या पण एक्झाम्स असतात डिस्क्रिप्टिव्हच्या ज्या UPSC कंडक्ट करते त्या पण आपण त्यासाठी म्हणजे आपला अभ्यास पॅरलली झालेला राहील. तर असे कोणते कोणते निर्णय होते ज्यामुळं आपला जो आस्पेक्ट असेल अभ्यासाचा तो बदलणार आहे तो, आणि जे पण पेपर पॅटर्न कसा राहील, MPSCनं जो पॅटर्न सिलेक्ट केलेला आहे मेन्सच्या पेपरासाठी तो आपण डिस्कस करू. आणि त्याच्यापैकी जो एक विषय आहे ते एक विषयाचं डिटेल थरोली डिस्क्रिप्शन आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. चला, सांगण्याच्या पहिले सुरू करायच्या पहिले सांगू इच्छितो आपण एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे ऑलराऊंडर ॲस्पायरंट. एक ॲस्पायरंट एक अधिकारी कसा असावा ज्याचा सर्वांगीण आणि सर्व गुणाचा विकास झालेला असावा. त्याच ओढीने आपण एक आपलं नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहोत. त्यावरती आपल्या प्रतिसादानुसार जर का आपल्याला प्रतिसाद चांगला मिळाला तर आपण आणखी आपला टाईम इन्व्हेस्ट करून यावर चांगले चांगले व्हिडिओज किंवा मग जे पण इसेन्शियल आहेत त्याचा आपण सुरुवात करूया. तर आपण सुरू करू आपल्या आजच्या लेक्चरला. ठीक आहे, जसं चंद्रकांत दळवी समितीच्या अहवालानुसार आपण या पहिले पण MPSCचा निर्णय पाहिला आहे की CSAT हा पेपर जो पहिले मार्क ॲड होत होते म्हणजे त्याचे क्वालिफाईंग नव्हता, तर आता तो पेपर क्वालिफाईंग करण्यात आलेला आहे. त्याच अनुसार जो राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा होती त्या मुख्य परीक्षामध्ये पहिले होते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, म्हणजे आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायला लागतो. पण आता तेच पेपर कन्वर्ट करून वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्हच्या टाईपमध्ये घेतले घेणार येणार आहेत. त्यामध्ये एकूण 9 पेपर राहतील. त्या 9 पैकी जे 2 पेपर आहे, भाषाचा पहिला म्हणजे मराठी आणि भाषेचा दुसरा म्हणजे इंग्रजी, ते दोनही पेपर क्वालिफाईंग असणार आहेत. म्हणजे 300 मार्काचे पेपर राहतील, त्यापैकी 25% गुण आपल्याला घ्यावे लागतील. ठीक आहे, त्यानंतरचे जे महत्त्वाचे पेपर आहे 7 पेपर, त्या पेपरांमध्ये पहिला पेपर येतो निबंध. तो निबंध आपल्याला दोनही भाषेतून, एक तर मराठीतून किंवा इंग्रजी माध्यमातून, दोनही माध्यमातून आपण लिहू शकतो. हे जे 7ही विषय आहे त्या 7ही विषयांची जी भाषा निवड करायची आहे ती भाषा आपण आपल्या मनानुसार इंग्रजी, मराठी, हिंदी कोणतीही भाषा संविधानाच्या 22 भाषेमधून निवड करू शकतो. असा UPSCचा नियम होता. तर MPSC पण UPSCचेच नियम फॉलो करत आहेत. त्याच अनुषंगाने आपण सांगू इच्छितो, म्हणजे आपण एक अंदाज लावू शकतो की जे पण पॅटर्न राहील तो तेच राहील आणि सिलेबस पण जवळपास सारखाच राहणार आहे मेन्सचा पण, म्हणजे जो मुख्य परीक्षा होईल त्याचा जसा UPSCचा आहे तसा. त्यामध्ये फक्त महाराष्ट्राच्या बद्दलच्या काही बाबी ते लोक ॲड करणार आहेत. ठीक आहे, तसंच बघा इथे 7 जे विषय, त्याच्यापैकी पहिला विषय जो आहे निबंध तो राहील 250 मार्काचा. सर्व पेपर 250 मार्काचे आहेत. दुसरा राहील सामान्य अध्ययन 1. या सामान्य अध्ययन 1 मध्ये त्यांनी बघा पुढच्या 5व्या नंबरच्या नोटिफिकेशनमध्ये आपण बघू त्यांनी काय सांगितलं आहे, तसं आपण बघा खाली बघू इच्छितो. इथं बघा सामान्य अध्ययन 1 मध्ये 2 व 3 मध्ये या पेपर अंतर्गत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व महाराष्ट्राशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश राहील. ठीक आहे, मग ह्या जे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्राशी संबंधित जेवढे पण घडामोडी त्यामध्ये मग पॉलिटिकल, हिस्टॉरिकल, जॉग्राफिकल, सोशियल, सेक्युरिटी, इकॉनॉमिक्स सर्व विषय ह्या 3 विषयामध्ये समाविष्ट राहील. आणि हा जो 4था विषय आहे ह्या 4थ्या विषयामध्ये बघा नैतिकता, चारित्र्य व योग्यता या विषयावर राहील. म्हणजे जो UPSCच्या GS4 मध्ये जो एथिक्स म्हणून जो पोर्शन असतो तो पोर्शन ह्या 4थ्या विषयामध्ये राहणार आहे. आणि ह्या पहिल्या 2-3 विषयामध्ये जवळपास आढावा जो राहील तो जवळपास सारखाच राहील जसा UPSCचा आहे तसा. तर डिटेल डिस्क्रिप्शन आपण पुढच्या स्लाइड्समध्ये पाहू. पण सध्या समजून घ्या की या पेपराचा पॅटर्न काय राहणार आहे. असे 4 पेपर राहील GSचे, एक निबंधाचा पेपर राहील आणि 2 वैकल्पिक विषयाचे पेपर राहतील. तर वैकल्पिक विषयामध्ये कोणते कोणते विषय राहतील, समाविष्ट राहतील याची यादी MPSCने यामध्ये दिली आहे. काय म्हणते MPSC, 3 वैकल्पिक विषयांमधून एका विषयाची निवड करणे आवश्यक आहे. ठीक आहे, 3च्या जागी इथे 2 पाहिजे होतं. 2 वैकल्पिक विषयाकरिता, म्हणजे ह्या कोणत्याही 26 विषयापैकी आपण एक विषय हा ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक विषय म्हणून सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, जो विषय आपल्याला 10वीपर्यंत एकदम आवडायचा, मनास जवळचा होता, किंवा मग ज्या विषयामध्ये आपली डिग्री झालेली आहे, ज्या विषयामध्ये आपला इंटरेस्ट असतो नॉर्मली, तो विषय आपण इथे सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, जसं माझा इंटरेस्ट हिस्ट्रीमध्ये आहे तर मी हिस्ट्री सिलेक्ट करेल एक्झाम्पल. ठीक आहे, त्यानंतर आहे ह्या वैकल्पिक विषयाचे 2 पॅटर्नमध्ये पेपर होतील. जसं आता उदाहरणार्थ मी हिस्ट्री घेतला असेल तर हिस्ट्रीचे 4 टाईप पडतात.
प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि जगाचा इतिहास. तर जगाचा इतिहास म्हणजे हे 4 भाग झाले. तर हे 4ही भाग ह्या 2 पेपरामध्ये अर्धे अर्धे करून विभागले जातील. पेपर क्रमांक 1 मध्ये येईल प्राचीन आणि मध्ययुगीन, 2 मध्ये येईल आधुनिक आणि जगाचा इतिहास. तर हे असे विभाजन राहतील. याचे प्रत्येकाचे मार्क 250-250 गुणाचे असे टोटल 7 पेपर राहील आणि त्यांच्यामध्येच पुन्हा एक मुलाखत राहील. मुलाखतीचे मार्क राहतील 275. असे पूर्णतः मार्क मिळून राहतील 225 गुण. तर ह्या पूर्णतः मार्काचं मिळून आपल्याला असा हे मेन्सचा पेपर राहणार आहे. आणि त्याच मुख्य या 225 पैकी ज्याला सर्वात जास्त मार्क भेटेल त्याच्यावरूनच कट ऑफ लागेल, त्याच्यावरून सिलेक्शन फायनल होईल. ठीक आहे. आणि ह्या ज्या पण अटी आहेत ह्या मुख्य परीक्षा 2023 पासून लागू करण्यात येणार आहे, असा आदेश MPSCनं काढला आहे. हा निर्णय मित्रांनो खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे. MPSCनं हा निर्णय घेतला. बघा, आपण आधी ऑब्जेक्टिव्ह पेपराची तयारी करतो. तो ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं होतं. आणि आत्ता जे MPSCचं स्वरूप राहणार आहे पेपराचं ते डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये जर का आपल्याला एखादा प्रश्न येत जरी नसेल पण त्याचा आपल्याला जर का कन्सेप्ट माहीत असेल तर त्या पेपराबद्दल, त्या क्वेश्चनबद्दल आपण काही ना काहीतरी लिहून येऊ शकतो. ॲक्च्युअलमध्ये कसं होतं, आपल्याला गेस करावं लागत होतं आणि आपली मेहनत तिथं दुगणी म्हणजे डबल मेहनत लागत होती. आता ती मेहनत आपली थोडी कमी होणार आहे. ठीक आहे. तर आपण आता जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण एक सेकंड, आपण आता बघूया की चला मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया त्या पेपरचे. आपण म्हटलं की पहिला निबंध, दुसरा GS1, GS2, GS3, GS4 आणि वैकल्पिकचे 2 असे पूर्ण 7 विषय. त्या 7 विषयापैकी निबंध हा विषय वेगळा सोडा. निबंधानंतर जो GS1 होता त्या GS1 मध्ये पूर्णतः एक अंदाजे कोणते कोणते विषय राहतील. जसं UPSCचा पॅटर्न असतो तोच पॅटर्न MPSC पण फॉलो करेल. तर बेसिक बघूया त्या विषयामध्ये कोणते कोणते विषय राहील. पूर्णतः त्याच्यामध्ये 3 विषय राहील आणि ह्या 3ही विषयाचा अभ्यास आपल्याला जसं MPSCनं नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे, काय म्हटलं आहे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या पातळीवर या 3ही विषयाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला विषय राहणार आहे इतिहास. ठीक आहे. नंतर आहे भूगोल आणि नंतर आहे भारतीय समाज. हे 3 विषय याच्यामध्ये आपल्याला अभ्यासाचे आहे. तर भारतीय इतिहासाचे विभाजन आहे. त्या इतिहासाचं विभाजन आपण बघा खालीलमध्ये दिलेल्यापैकी प्रमाणे आपण 5 भागामध्ये आपण त्याचं विभाजन करू शकतो. पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये आहे भारतीय वारसा आणि संस्कृती, म्हणजे इंडियन हेरिटेज अँड कल्चर, म्हणजे आर्ट आणि कल्चर. त्या आर्ट आणि कल्चरमध्ये कोणते कोणते भाग राहतील ते आपण पुढं पाहू. पुढचा भाग आहे प्राचीन भारत. प्राचीन भारतमध्ये काय येतं? प्राचीन भारतामध्ये आपल्या समाजामध्ये जसे जसे बदल होत गेले त्या बदलानुसार आपण इतिहासाला काही भागामध्ये विभाजित केलं गेलेलं आहे. ठीक आहे. त्या बदलानुसार आपण इतिहासाला काही भागामध्ये विभाजन केलं आहे. तर त्या भागामधला पहिला जो भाग आहे तो आहे प्राचीन भारत. प्राचीन भारतानंतर समाजामध्ये असे काही बदल आले, काही घटक आले ज्याच्यामधून आपला भारतीय समाज बदलू लागला आणि त्या बदलानुसारच नंतर मध्ययुगीन भारताची सुरुवात झाली. नंतर आधुनिक भारताची तशी सुरुवात झाली. काही आपल्या समाजामध्ये बदल होत गेले. ठीक आहे. आणि दुसऱ्या पातळीवर आपल्याला शिकायचं आहे जगाचा इतिहास. जगामध्ये काय काय राहणार आहे ते आपण त्याचं थरोली डिस्क्रिप्शन आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे. नंतर दुसरा विषय आहे भूगोल. ह्या भूगोलामध्ये काय काय शिकायचं आहे बघा. जगाच्या भौतिक, भौगोलिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे फिजिकल जॉग्राफी आहे ना, भौतिक भूगोल आणि त्याची ठळक म्हणजे इम्पॉर्टंट फीचर्स कोणते कोणते आहेत आणि त्या इम्पॉर्टंट फीचर्समध्ये कोणते कोणते सब टॉपिक्स राहणार आहेत त्याची यादी आपण पुढं पाहणार. दुसरं टॉपिक आहे जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचं वितरण. नैसर्गिक संसाधनामध्ये काय असतं? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आहे ना, हे सर्व वायू ऊर्जा, हे सर्व ऊर्जा आहेत. आणि ह्या ऊर्जाचं संसाधन म्हणजे वेगवेगळे संसाधनं निसर्गामध्ये आहेत. नैसर्गिक संसाधनं ही 2 प्रकारची असतात, मानवनिर्मित आणि नैसर्गिक. त्याच्यापैकी नैसर्गिक संसाधनाबद्दल आपल्याला माहिती पाहायची आहे. ते विभाजन कसं आहे ते आपण पुढे बघणार आहोत. सध्या बघून घ्या की सब्जेक्ट कोणते कोणते आहे, विषय कोणते कोणते आहे आणि त्या विषयामध्ये मुख्यतः कोणते कोणते घटक आपल्याला अभ्यासायचे आहे. ठीक आहे. तर हे आपण बघितलं. नंतर आहे उद्योगाच्या स्थानासाठी जबाबदार घटक. आता उद्योग असतात खूप साऱ्या प्रकारचे. आपली जी अर्थव्यवस्था आहे ही 3 भागामध्ये वाटली गेलेली आहे. पहिला भाग आहे कृषी संबंधित क्षेत्र, दुसरा आहे उद्योग संबंधित म्हणजे इंडस्ट्रियल संबंधित आणि तिसरा आहे सेवा क्षेत्र. त्या सेवा क्षेत्र 3ही क्षेत्रापैकी औद्योगिक जे पण उद्योग आहे त्याचे संबंधित हा टॉपिक आहे. आणि शेवटचा टॉपिक आहे महत्त्वपूर्ण भूभौतिक घटना, जॉग्राफिकल फिनॉमिनॉन्स. आता ह्या फिनॉमिनॉन्समध्ये भूकंप येतो, ज्वालामुखी येतो आहे ना, असे जेवढे पण भौगोलिक परिस्थिती या होतात, घटना होतात, त्या सर्वांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. ठीक आहे. हे सर्व आपण डिटेल डिस्क्रिप्शन पुढं पाहणारच आहोत. नंतर पुढचा विषय आहे भारतीय समाज.
आपला भारतीय समाज प्राचीन काळापासून आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या चालीरीतीनं कोणत्या कोणत्या बदलांना सामोरं जाऊन बदलत गेला आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. त्याच्यातला पहिला टॉपिक राहणार आहे भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, म्हणजे इम्पॉर्टंट सॅलियंट फीचर्स ऑफ द इंडियन सोसायटी. याच्यामध्ये भारतीय समाजामध्ये कोणते कोणते, जसं सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, ते सर्व आपण पाहणार आहोत की कोणती कोणती ठळक वैशिष्ट्ये राहणार आहे भारतीय समाजाची. नंतर राहील महिला आणि महिला संघटनेच्या भूमिका, म्हणजे भारतीय इतिहासापासून आत्तापर्यंत भारतीय समाजामध्ये महिलांची काय स्थिती राहिलेली आहे आणि महिलांमध्ये बदल होण्यासाठी महिलांना कोणत्या कोणत्या चळवळी किंवा संघटनेची स्थापना करावी लागली ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. सर्वात महत्त्वाचा घटक आहे पुढचा लोकसंख्या आणि लोकसंख्येशी संबंधित समस्या. भारताची वाढती लोकसंख्या कोणत्या अहवालानुसार म्हणलं जातं की 2025 पर्यंत किंवा 30 पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. त्याच्यामुळे लोकसंख्या काय असते आणि त्या लोकसंख्येला संबंधून कोणते कोणते चॅलेंजेस असतात ते आपण यामध्ये पाहणार. नंतर आहे गरिबी आणि विकासात्मक समस्या, म्हणजे तुम्हाला माहीत आहे की आपल्या देशामध्ये गरिबी किती प्रमाणामध्ये आहे फॅक्च्युअल आहे ना, म्हणजे गरिबी तर आहेच ना, ॲक्सेप्ट करावं लागेल आपल्याला. आपल्या देशामध्ये किती असमानता आहे, म्हणजे अमीर आणि गरिबी यातला मधला जो फरक आहे तो फरक किती आहे हा पण आपल्याला माहीत आहे ना. गरिबी ही किती मोठी समस्या आहे ते आपण पाहणार आहोत, डिस्कस त्याच्याकडे करू पुरा आपण. नंतर आहे शहरीकरण म्हणजे अर्बनायझेशन आहे ना. प्रत्येक गावाचं कन्वर्जन आता शहरांमध्ये होत चाललेलं आहे. शहराच्या आजूबाजूची जी पण गावं होत आहे ती व्यापून गावाचं रूपांतर शहरामध्ये होत चाललं आहे. तर हे शहरीकरण काय असते, याच्या समस्या काय असतात ते सर्व याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. नंतर आहे भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम. जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन. पहिले आपला जो व्यापार म्हणा किंवा आपली जी अर्थव्यवस्था होती ती लिमिटेड होती आहे ना. आता जागतिकीकरणाचं जग आहे, म्हणजे पूर्ण जगातला जो पण कानाकोपरा आहे प्रत्येकाने एकमेकाला कनेक्टेड आहे. भारत हा चायनाशी, अमेरिकेशी, रशियाशी, प्रत्येकाशी कोणत्या ना कोणत्या बाबीमध्ये कनेक्टेड आहे, म्हणजे जुळून आहे. व्यापार करतो आपण किंवा देवाणघेवाण करतो, तर त्याच म्हणतात जागतिकीकरण. त्याचे परिणाम काय होते भारतीय समाजावर ते याच्यामध्ये पाहायचं आहे. नंतर आहे सामाजिक सक्षमीकरण म्हणजे सोशल एम्पॉवरमेंट. आपल्या प्रत्येक समाजामध्ये काही ना काही दुर्बल घटक असतात की नसतात? दुर्बल घटक असतात ना, तर त्या दुर्बल घटकांचा सक्षमीकरण करणं. दुर्बल घटक म्हणजे SC, ST, शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. त्याच्यामध्ये वृद्ध येतात, बालकं येतात म्हणजे चाइल्ड, नंतर वुमेन्स, महिला येतात, ट्रान्सजेंडर कम्युनिटी, तृतीयपंथीय येतात आहे ना, डिसेबल्ड लोक, दिव्यांग व्यक्ती येतात. तर हे सर्व व्यक्ती जे त्यांच्याकडे आपल्याला सामाजिक सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. बघा, सामाजिक सक्षमीकरण म्हणजे एखादी आई असते, तिचा एखादा अपंग मुलगा असतो, त्या अपंग मुलाला आई जास्त महत्त्व देते बाकी मुलांपेक्षा, कारण की तिला माहिती आहे बाकीचे तर माझी मुलं सक्षम आहेत. ठीक आहे, उद्या जर का कोणतं परेशानी आली किंवा कोणती समस्या आली तर ते तर आपला सामना बरोबर करून घेतील, पण जो माझा अपंग मुलगा आहे किंवा मग दिव्यांग मुलगा आहे तो त्याला सामोरं जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देते. तसंच सरकार ज्या आपल्या समाजामध्ये जेवढे पण दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकांकडे जास्त लक्ष देते, कारण की त्यांचं सक्षमीकरण केलं गेलं पाहिजे. नंतर आहे जातीयतावाद. आता जातीयतावाद म्हणजे कम्युनलिझम. जातीयतावाद हा प्राचीन काळामध्ये आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, पण मध्ययुगीन काळामध्ये पण त्याचे फार कमी अवशेष भेटतात. पण आधुनिक भारतामध्ये इंग्रजांच्या आगमनानंतर आपल्या समाजामध्ये जो जातीयवाद दिसतो तो आपल्या समाजाचा एक मुख्य घटक म्हणून उभरतो आहे. तर तो काय आहे आणि त्याचे प्रॉब्लेम्स कोणते कोणते आहेत ते आपण याच्यामध्ये बघायचं आहे. प्रादेशिकतावाद. आपण नेहमी एक्झाम्पल बघतो की राजकीय पक्ष जे बिहार UPवरून जे लोक आपल्या राज्यामध्ये कामाला आले त्यांना म्हणतात की तुम्ही आपल्या राज्यामध्ये जा. तर हा काय झाला, आपल्या प्रदेशाबद्दल असलेली एक आपली जाणीव आहे ना, त्याला म्हणतो आपण प्रादेशिकतावाद. याचे फायदे काय काय आहेत, तोटे काय काय आहेत ते पण याच्यामध्ये पाहायचं आहे. नंतर आहे धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे प्रत्येक धर्माला महत्त्व देणं, प्रत्येक धर्माचा आदर करणं, ती म्हणजे धर्मनिरपेक्षता. त्याचा परिणाम आपल्या समाजावर कसा कसा पडत आहे ते आपण पाहणार आहोत. आणि हे प्रत्येक जे आपण तीनही विषय बघितले आहे, ठीक आहे, याचं थरोल डिटेल ॲनालिसिस आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक, धन्यवाद. थँक्यू सो मच. सबस्क्राईब अवर चॅनल. हे बघा, इथे यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली गेलेली आहे आणि हे जे पण PDF असतील हे तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिले जातील. सो डू सबस्क्राईब अँड टचमध्ये राहा. आपण नवीन व्हिडिओ पुढे लवकरच आणू. धन्यवाद. थँक्यू.